नादखुळा पूर्ण व्हिडिओ बघा, विषय कळत मला. मी काल बघून तुम्हाला वाटलं माशाचा का मटणाचा वगैरे बाजार आमटीचा बरं का. पाकिट जे तुम्हाला दिसते, मी एका जागेवर दुकानात मला असं सहज मी गेलो कोल्ड्रिंक्स घ्यायला, तिथे दुकानात ठेवलं. त्याला म्हणलं बाजार आमटीचं प्रेमिस भेटतोय. मी एवढं घंटे भेटतो पण मला माहित नव्हतं. एका दुकानावर दिसलं. तर ही सोशल मीडियाचा जमाना आहे. आपल्याकडे कला आहे चांगली, आपल्याकडे प्रोडक्ट आहे भारी, पण ती कुठे विकायचं, कुठे सेल्स करायचं लोकांना कळत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जर टाकला तर एका दिवसात 10,000 20,000 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. असं रोज तुम्ही गाडीत 1000चं त्याला घालून 5-10 दुकानातच विकणार आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या गावातच विकणार आहे. बाजार आमटीची टेस्ट पण एक नंबर खतरनाक आहे बघा. त्यांनी जर सोशल मीडियावर आली असती, हे प्रोडक्ट घेऊन विकलं असतं, एखाद्या व्यक्तीने घेतलं असतं तर सांगतो महाराष्ट्रात फेमस झाले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना सोशल मीडियाचा अनुभव नाही. ज्या व्यक्तीला सोशल मीडियाचा अनुभव आहे ते असं जाहिरात वगैरे करतात. 2 रुपये खर्च झाला त्यांना माहिती 4 रुपये फायदा होणार आहे. पण काही लोक असतात की ते म्हणतात त्यांना काय फायदा होतो. आता माझा विषय सांगितलं की माझ्याकडे करा असतं सर. तुमच्या भागात कोण असेल त्यांच्याकडे जाहिरात करा, फायदा होईल. ही कलियुग आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. लक्षात घ्या. असे अनेक उद्योग आहेत, तुम्ही पाहिले छोटे छोटे असते ते त्यांच्या एरियापुरतच मारायचे असते. पण त्याची क्वालिटी क्वांटिटी खतरनाक असते. खाण्यापिण्याची वस्तू असो किंवा एखाद्या हातानं बनवलेली वस्तू असो, असं भरपूर काय काय बरं का व्यवसाय असं सांग वाटलं. आणि ह्या व्यक्तीला खरंच मानलं पाहिजे. हिनं बाजार आमटीची प्रेमिस रेडी करून थोड्या जागेत ते विकते तिथं, पण मार्केटमध्ये आलंच नाही. कोणी टेस्ट पण करून बघून झाले, कारण जाहिरातच केली नाही त्यांनी. मला उत्सुकता असते नवीन काहीतरी बघायचं, घ्यायचं, खायचं. ते मी आणलं पाकिट आणि आज टेस्ट केलं, चांगला आहे, 1 नंबर आहे. आता कुणाचं काय जर बघायला असलं तर नक्की युट्यूबवर बघा, तिकडे मी पूर्ण व्हिडिओ टाकतो.